मतदानाचा दिवस जवळ आला की अनेक जण जागे होतात. मतदार यादीत नाव आहे का शोधतात. काहींना तेव्हा आठवतं की आपलं नाव यादीत नाही, तर काहींचं नाव सापडतही नाही. तर काही जण म्हणतात की आमचंच नाव वगळलं. आणि त्यात अजून एक गट म्हणजे परदेशी कामासाठी किंवा शिक्षणासाठी गेलेले भारतीय. त्यांनाही वाटतं आपण मतदान करावं, पण ते त्यांना करता येऊ शकतं का? नमस्कार, मी भाग्यश्री कांबळे आणि आपण पाहत आहात लोकमत.com. तर प्रश्न असा आहे की अनिवासी भारतीय मतदान करू शकतात का? भारतीय नागरिक असलेली 18 वर्षे पूर्ण झालेली प्रत्येक व्यक्ती मतदान करू शकते. परदेशी शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी गेलेले असाल तर मतदार म्हणून नाव नोंदणी करताच येऊ शकते. मात्र अट हीच की दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलेलं असता कामा नये. अन्य कुठल्याही देशाचं नागरिकत्व घेतलं तर ती व्यक्ती भारतीय नागरिक राहत नाही, त्यामुळे मतदान करण्याचा विषयच नाही. मात्र जे नोकरी किंवा शिक्षणासाठी विदेशात राहतात, भारतीय नागरिकच आहेत, ते मतदार यादीत नाव नोंदवू शकतात. पण कसं? त्यासाठी विदेशात राहणारे भारतीय नागरिक नवीन नोंदणीचा फॉर्म 6A भरू शकतात. तो निवडणूक आयोगाच्या साईटवर उपलब्ध आहे. त्यातून मतदार यादीत नाव तर येऊ शकतं, पण मतदान करण्यासाठी भारतातच प्रत्यक्ष यावं लागेल. मतदान करताना पासपोर्ट दाखवावा लागेल. रिमोट किंवा पोस्टल किंवा ऑनलाईन मतदानाचे सुविधा उपलब्ध नाही. गेला काही काळ रिमोट वोटिंगची मागणी केली जात होती, मात्र तूर्त तरी तशी सोय नाही. मतदार म्हणून मतदान करायचे तर भारतातच आणि ज्या बूथवर आपलं नाव असेल तिथंच यावं लागेल. राष्ट्रीय कर्तव्य म्हणून एवढं तर करायलाच हवं, नाही का?